तर त्याच्याबद्दल महत्व वाटतं. याची गोडी जर चाकता जर नाही आली तर त्याचं काही महत्व वाटत नाही. म्हणून आपल्याला सुद्धा ज्याला आपण आत्मसुख म्हणतो, तर ह्या आत्मसुखाची गोडी आपल्या चाक झाली पाहिजे. आपण जे साधन करतो किंवा आता झाड लावतो, झाडाचे आंबे मिळाले पाहिजे, गाय पाळतो, गाईचं दूध आपल्याला मिळालं पाहिजे. तसं जे परमार्थ जर करतो त्या परमार्थाचं सुख आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, कारण त्या सुखाची अनुभूती तरी आली पाहिजे. आणि त्यानंतर जो दुःख, मग ती अनुभूती काय यायला पाहिजे? संसार हा दुःखरूप आहे, त्या दुःखाची अनुभूती यायला पाहिजे. बुद्धीचा निश्चय पाहिजे का संसार अनर्थकारक आहे आणि संसार दुःखरूप आहे. तर अशा पद्धतीनं आपण विचार करायला पाहिजे. आणि परमार्थ हा सुखरूप आहे आणि तर मग त्या सुखाची अनुभूती आपल्याला यायला पाहिजे. आणि असा आपल्या म्हणजे शास्त्र शुद्ध तंतोतंत यथार्थ विचार आपल्याला करता यावा. मग आता इथं आपण जे आहोत याचं नावच मृत्यूलोक आहे. काल विषय झाला थोडंसं, याचं नावच मृत्यूलोक आहे. मग समजा आता आपण इथं राहतो, समजा आपण आपल्या या मृत्यूलोकाबद्दल इतर जगात ब्रह्मांडातील लोक काय म्हणत असतील, अरे तो मृत्यूलोक आहे ना, त्याचं म्हणतात तिथं सारखी माणसं तिथं मरतात. मृत्यू हा तिथं अखंड मृत्यूचं कार्य, सारखी माणसं मरत असतात, सारखी माणसं. बाप रे, असं तिथं भयानक किंवा मृत्यूलोक. तर हा अशा प्रकारचा मृत्यूलोक म्हणजे मृत्यू हे जिथलं प्रमुख लक्षण आहे. आणि ह्या मृत्यूची सत्ता ह्या जगातल्या गवताच्या काडीपासून तर चंद्र सूर्यापर्यंत ह्या मृत्यूची सत्ता ह्या जगावर आहे किंवा आम्हावर सगळ्यांच्यावर आहे. या मृत्यूची सत्ता आहे, मृत्यूच्या सत्तेखाली, नियंत्रणाखाली आपण वावरत आहोत. म्हणूनच काय सांगितलं आहे, शास्त्र समजून घेणं. मग शास्त्र जर समजून नाही घेतलं, यथार्थ रीतीने जर समजून नाही घेतलं, मग काल स्वर्गलोकाचं वर्णन केलं. म्हणून ह्या मृत्यूलोक हे इथं दुःख सुख नाही, इथं मृत्यूचं अंमल आहे. मग तुम्हाला सुख जर पाहिजे असेल, म्हणून या मृत्यूलोकामध्ये फक्त काय करायचं आहे, सुखाची अपेक्षा करायची नाही. कुठे सांगितलं का मृत्यूलोकामध्ये सुख आहे? संसार दुःख मुळे चौकडे इंगळ. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकेजेल कवनाच्या श्रवणी. म्हणून हे मृत्यूलोक तुम्ही जो आहे हा निर्णय प्रक्रियेचा आहे. मृत्यूलोक हा निर्णय प्रक्रियेसाठी आहे, इथं सुखासाठी नाही. हा मृत्यूलोक याचं नाव नाही तसं. आणि म्हणून इथं सुखासाठी प्रयत्न करू नका. इथं एक तर तुम्ही निर्णय करा. काय निर्णय करायचा आहे? म्हणून भ्रांतीनं मनुष्य काय होतो, या मृत्यूलोकात येतो आणि भ्रांतीनं करू नये ते करतो आणि जे करायला पाहिजे ते करत नाही या मृत्यूलोकामध्ये. मग काय करायला पाहिजे? तर या अनर्थातून सुटण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यानंतर ह्या संसारातून, आपली दुःखमय संसारातून सुटका व्हायला पाहिजे आणि जो सुखमय जो परमानंद त्याची प्राप्ती व्हायला पाहिजे. यासाठी हा मृत्यूलोक आहे. परंतु काही लोकांना काय होतं की विषय सुख त्यांना जास्त गोड वाटतं, विषय सुखामध्ये फार आसक्त असतात. काही लोक अशी फार असतात, संख्या जास्त आहे. आणि म्हणून तर शास्त्राने काय केलं तर स्वर्गलोकाचं वर्णन करून ठेवलेलं आहे. ते इतकं विलक्षण. म्हणून कमी इथं सुखात आता कशा करता, काल सांगितलं, इथं कोणीही सुखासाठी अडकू नये. धन दौलत संपत्ती घरदार यात कोणीही भ्रांत होऊ नये म्हणून स्वर्गलोकाचं वर्णन केलं. इथं निर्णयच लावा तुम्ही. कशाचा निर्णय लावा? तर आत्मज्ञानाचाच निर्णय लावा. तो निर्णय लावला तर आत्मस्वरूपाला प्राप्त व्हाल. आणि तो जर निर्णय जर लागला जर नाही तर तुम्ही 84 लाख विनी पडाल. एवढ्याच करता मृत्यूलोक आहे. भ्रांतीनं कोणीही सुखामध्ये पडू नका. आणि तुम्हाला सुख जर पाहिजे म्हणून काय करा, यज्ञ याग करा. यज्ञ याग करा आणि पुण्य करा आणि त्या पुण्यानं स्वर्गलोकाला जा. मग तो स्वर्गलोक कसा आहे, त्या स्वर्गलोकाचं तिथं वर्णन केलेलं आहे. तो स्वर्गलोकाचं तिथं वर्णन केलं. परंतु तो स्वर्गलोक जरी असला त्याचं वर्णन केलं, परंतु त्याचा शेवट काय सांगितला का, त्याचाही शेवट असा आहे का तिथं सुद्धा पतन आहे. जो स्वर्ग आहे, सुख आहे, प्रश्न नाही, पण तिथून सुद्धा काय होतं, पतन होतं. तिथून सुद्धा अधोगती आहे आणि पुन्हा ह्या चक्रामध्ये यावं पडावं लागतं. म्हणून स्वर्गातही अडकू नये. ही स्वर्गाचं वर्णन केलं, पण एवढं करून काय सांगितलं, त्याचा मोठा दोष सांगितला नाही का. शास्त्राचं रीत कशी मोठा दोष सांगितला. म्हणून तुम्ही जर कोण, म्हणून या सुखासाठी इथं सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वर्ग सुखाचा प्रयत्न करा. तिथं जे प्रयत्न करतात त्यासाठी काय सांगितलं, तुम्ही इथं तुम्ही ज्या सुखासाठी प्रयत्न करतात
हे केवळ नाममात्र सुख आहे, वरून उरलेल्या सुखाचा रंग आहे. परंतु हे दुःखानं भरलेलं सुख आहे, दुःखानं नाही का, याचा शेवट मात्र दुःखात आहे. काही काळ सुख मिळेल, परंतु अनंत काळ जिथं काही काळ सुख बघायचं आणि अनंत काळ भयंकर दुःखाच्या खाईमध्ये जाऊन पडायचं, असा तो स्वर्गलोक आहे. मग जे स्वर्गलोक जातात त्यांना हा तो उपदेश आहे. आणि म्हणून काय करायचं आहे तर म्हणून मृत्यू, आता पुन्हा एकदा सांगतो का, मृत्यू लोकात कुणीही संसार करण्यापेक्षा, स्वर्ग प्राप्ती करण्यापेक्षा काय करावं, ह्याही सुखा, इथं तर सुख नाहीच. भ्रांतीने जे कोणी संसार सुख, भ्रांतीने जे कोणी सुख म्हणून तर शास्त्र सांगते. आपला कळत नाही म्हणून शास्त्र आहे, आपला कळत नाही म्हणून देवाने शास्त्रानं संतांनी काय केलेलं आहे, उपदेश करून ठेवलेला आहे. ज्ञानी संत हे ज्ञानीजन असतात, ते काय आपल्यासारखे भ्रांतीमध्ये नसतात. त्यांच्या ठिकाणी भ्रांती नाही आणि त्यांच्या ठिकाणी संभ्रम नाही आणि त्यांचे यथार्थ विवेक, बुद्धी, ज्ञान त्यांच्या ठिकाणी असतं. आणि म्हणून ते सन्मार्ग, यथार्थ मार्ग ते दाखवतात, नाही का. आणि म्हणून काय सांगितलं तर म्हणून ह्या मृत्यू लोकामध्ये कुणीही भ्रांतीने इथे पडू नये. त्यानंतर पुढची गोष्ट अशी की म्हणून विचार करता इथं आत्मसुखाचा, आपण झोपेचं सुख जर भोगायचं असेल तर काय करायला पाहिजे, झोपायलाच पाहिजे, नाही का. चहाचा आस्वाद घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे, चहाच प्रत्यक्ष प्यायला पाहिजे, नाही का. आणि ब्रह्मसुखाचा आस्वाद घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, ब्रह्मशी एकरूप व्हावं लागेल, नाही का. ब्रह्माशी एकरूप व्हावं लागेल. आणि ब्रह्माशी एकरूप व्हायचं, मग ज्या वेळेला पती पत्नी पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न करतात तेव्हा ते जगाला सन्मुख असतात का एकमेकाला सन्मुख असतात, का जगाला सन्मुख असतात. मग तुम्हाला जर ब्रह्मसुखाला पात्र व्हायचं तर जगाला सन्मुख असावं का तुमच्या देव आणि आपण एकमेकाला सन्मुख असावं. आपण देव आणि आपण एकमेकाला सन्मुख असावं. पती पत्नी जसं पती पत्नीला जाणते, जगाला जाणत नाही. पती पत्नीला जाणतो, तो जगाला जाणत नाही. तसं आपण सुद्धा आपलं चित्त ब्रह्माकडं आणि ब्रह्म ही आपण काय करणार, एक रूप आपण ब्रह्माशी, आपण एक रूप आणि आपण ब्रह्माशी एक रूप, असंच स्थिती त्यावेळेला पाहिजे. बरं, हे नुसतं ह्या कारणे ऐकायचं, त्या कारणाने सोडून द्यायचं नाही. आणि म्हणून काय सांगितलं तर शास्त्रानं तुकाराम महाराजांनी अभंगवाणी करून ठेवली याच्याकरता. आता संसार जो सांगितलाय हा आज्ञ लोकांच्या करता सांगितला, आज्ञ लोकांच्या करता, कारण त्यांची इतकी संसारासक्ती असते, अफाट संसारासक्ती असते, ते परमार्थाकडं न्यून मात्र भावनेनं परमार्थाकडे येतात. आपण पाहतो आता सगळेचे सगळे परमार्थ, संसार कसा करतात, परमार्थ कसा करतात. संसार करण्याची माणसाची भूमिका कशी असते आणि परमार्थ करण्याची भूमिका कशी असते. तो परमार्थ कसा करतो, प्रसादासारखा, सत्यनारायणाचा प्रसाद असतो ना, सत्यनारायणाचा प्रसाद हा म्हणजे आपला परमार्थ सत्यनारायणाच्या प्रसादासारखा. आणि प्रपंच मात्र झोडून आणायचं, खायचं, नाही का. झोडून हाणायचं, मरोस्तोवर खायचं, म्हणजे हा आपण प्रपंच. किती उलट झालेले, हा कटा आहे ओ कटे, हे मृत्यू लोकीचे उपराले, येथे जरी अवसटे जन्मलाची तू, तरी जड झोडून वाहिला अनेक जड या प्रपंचात. मग शास्त्र सांगते, संत सांगतात आणि यथार्थ ज्ञान सांगते, तुम्ही या प्रपंचात अडकू नका. हा प्रपंच कदाचित तुम्हाला भ्रांतीनं मोठमोठी आलोभन खरं जर पाहिलं ते नाही का. आणि याचा अंगीकार, जो याचा अंगीकार करतो त्याला ब्रह्मज्ञान साक्षात त्याच्याकडे धावत येतं, दौडत येतं. असा जो विचार करतो त्या ब्रह्मज्ञानाला दम निघत नाही, असा विचारसरणीची धारणा झालेली आहे, तिथं ते ब्रह्मज्ञान धावत येतं. आणि जिथं ब्रह्मज्ञानानं स्वतः यावं लागतं, ब्रह्मज्ञानानं स्वतः वाट चालून आपल्याकडे यावं लागतं. परंतु जो ज्ञानासाठी आसुसलेला आहे त्याच्याकडेच ब्रह्मज्ञान जातं. जो संसारासाठी आसुसलेला आहे तिथं ब्रह्मज्ञान जात नाही. जो संसाराला विरक्त झालेला आहे आणि ब्रह्मज्ञानासाठी आसक्त झालेला आहे, आसुसलेला आहे, तिकडं ब्रह्मज्ञान काय करतं, धाव घेतं, नाही का. आणि म्हणूनच आता तर थोडंसं मी तुम्हाला आता एक थोडंसं बरेच दिवसापासून सांगत होतो, तर आज योग आला ते कर्कटी राक्षसीचं सुंदर आख्यान पहा.
त्याच्यामध्ये इतकी आख्यानं आहेत, इतकी चांगली आहेत, इतकं ज्ञान भरलेलं आहे. आणि म्हणून योग वासिष्ठ ना खरोखर म्हणजे एक अतिशय भगवंताची कृपा आहे. तर कर्कटिका आख्यान आले, थोडंसं ते अवघड आहे आणि आख्यानं फार चांगली आहे त्याच्यामध्ये, पण लय लांबलचक आख्यानं आहेत आणि ते वाचता वाचता त्यांचं. आणि हे तर नेमकं दुसऱ्या खंडामध्ये आहे हिंदीतून नाही आख्यान. तात्पर्य त्यातलं महत्वाचं असं ते आपण त्या आख्याने आपण पाहू आणि तात्पर्य आपण पाहू. तर हिमालयाच्या तर पर्वत शिखरामध्ये एक राक्षसी राहत होती. कर्कट नावाचा राक्षस, भयंकर क्रूर. तर त्याची ती मुलगी म्हणून तिचं नाव कर्कटिका राक्षसी होतं आणि ती त्या हिमालयाच्या शिखर प्रदेशामध्ये राहत होती. आणि ती डोंगरा एवढी तिचं शरीर कसं होतं, डोंगरा एवढी ती धिप्पाड आवाढव्य होती, काळी आणि बापासारखीच क्रूर होती नाही का, काळी आणि अशी दिसायला विद्रुप. आणि त्या राक्षसी डोंगरा एवढी होती आणि तिचं एक वैशिष्ट्य होतं की तिला कधीच तिचं पोट भरत नसतं. ती ही जीवनाची भयंकर मोठी व्यथा काय होती, ती कायम अतृप्त असायची. कारण डोंगरा एवढं शरीर होतं, तिची भूक अशाट असायची, तिचं पोट कधीच भरत नसं. आणि म्हणून तिच्या त्या दुःखाला ती भयंकर काय झाली, गांजली गेली. ते अनावर दुःख झालं, कारण तिचं पोटच भरायचं नाही, सदा अतृप्त असायची. मग तिला अशी जबर इच्छा झाली का आपण काय करावं, ह्या सगळ्या पृथ्वीवरचे लोक सगळे खाऊन टाकावेत म्हणजे तरी आपली तृप्ती होईल. अशा प्रकारची एक भयंकर भूक तिची होती. आणि म्हणून त्या वैतागानं तिनं काय केलं की काय करावं आपल्या ह्या नाही का, भूकच आपली शांत होत नाही. आणि म्हणून ती कष्टी झाली आणि त्या वैतागानं तिनं काय केलं तर तपश्चर्येला सुरुवात केली तिनं. आणि तपश्चर्या तिनं असा विचार केला, मी माझं शरीर डोंगरा एवढे, माझं पोट भरत नाही, मी जर लहान जर झाले तर माझं पोट भरेल आणि माझं दुःख नष्ट होईल आणि मी सुखी शांत तृप्त होईल. असा विचार करून तिनं तपश्चर्याला आरंभ केला. आणि तिनं तपश्चर्याला आरंभ जवळजवळ 1000 वर्षे तर तपश्चर्या केली नाही का. आणि तपश्चर्या केल्यानंतर मग तिथं तपश्चर्या केल्यानंतर काय झालं तर साक्षात तिथं ब्रह्मदेव तिथं आले नाही का. तिची तपश्चर्या पाहून तिथं ब्रह्मदेव आले आणि त्या ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं नाही का, तुला काय पाहिजे. तिने सांगितलं की माझी तृप्तीच होत नाही, मी भयंकर कष्टी आहे आणि म्हणून मला या देहाचा मला मी अतृप्त आहे, दुःखी कष्टी आहे, माझं पोट कधीच भरत नाही आणि म्हणून मला काय करा, सूक्ष्म शरीर द्या मला, माझी तृप्ती होईल. मग ती काय झाली, ब्रह्मदेव म्हणते, तिची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेवाने कृपा केली म्हटले तथास्तु असतो. आणि मग ती काय झाली, डोंगरा एवढी होती, एका मोठ्या वृक्षासारखी झाली, मोठ्या वृक्ष एवढी ती झाली. नंतर मोठ्या वृक्षा एवढ्यापासून ती आपल्या देहा एवढी झाली, शाखे एवढी झाली. नंतर त्या शाखेपासून तर ती बोटा एवढी झाली. नंतर बोटा एवढी होऊन ती शेवटी एका कशा एवढी झाली, सुईसारखी झाली. आणि ती शेवटी तिचं ते स्वरूप राहिलं. आणि म्हणून ती किती छोटी बनली तर सुई एवढी ती बनली बरं का. केवढी बनली तर सुई एवढी ती बनली. आणि म्हणून तिचं नाव विसूचिका राक्षसी असं नाव तिचं शेवटी. विसूचिका म्हणजे सुई. मग तिचं नाव कर्कटीची होती, ती अतिशय सूक्ष्म रूप तिनं धारण केल्यामुळं तिला विसूचिका राक्षसीनं असं तिला म्हणू लागलं. परंतु आता मात्र ती सुईसारखी झाली. आणि परंतु तिचं रूप तिनं काय सांगितलं, ब्रह्मदेवाला हे मागितलं होतं का माझ्या शक्ती अशी दे की मला प्राण्यामध्ये काय करता येईल, कोणत्याही प्राण्यामध्ये मला शिरता येईल, श्वासावाटे शिरता येईल. आणि माझ्या शक्तीमुळं तो प्राणी मी शिरताच तो प्राणी काय होईल, गतप्राण होऊन पडेल नाही का, किंवा तो जर्जर होईल. त्या म्हणून ती सुची विषयुक्त सुची होती, तिचं शरीर विषयुक्त होतं. आणि म्हणून तिथं ज्याचा तिला स्पर्श होईल तो काय व्हायचा, दुःखानं आजारानं जर्जर व्हायचा, माणसं अशी मरायची, प्राण. आणि म्हणून काय झालं तर ती झाली आणि काय काळ ती राहू लागली आणि तिला सुईसारखं रूप प्राप्त झालं, सुचीसारखं. ती विहार करू लागली. काही दिवस तिला बरं वाटलं, परंतु तिला नंतर सत्याची जाणीव झाली की आपला देह तर सुईसारखा आहे, आपला एक घास सुद्धा खाता येत नाही, एक घास सुद्धा खाता येत नाही. आपल्याला कोणी मित्र नाही, ओळखीची माणसं नाहीत, नातेवाईक नाहीत, कोणी आपली दखलही घेत नाही.
आणि आपल्या छोट्या शरीराचा तिला आता घृणा वाटू लागली, तिला त्याचाही खेद वाटू लागला, नाही का. आणि तर आपण हे अशा प्रकारचं कृत्य करीत आहोत याची तिला थोडीशी घृणा वाटली. आणि ह्या दुःखातून ह्या किती आपलं दुष्ट कृत्य आहे, प्राण्यांना मारायचं आणि आपण खायचं, जेवढ्यांना मारायचं आणि आपण खायचं, नाही का. आणि म्हणून तिनं काय ठरवलं की पुन्हा आपण तपश्चर्या करायची, नाही का, तपश्चर्या करायची, हे शरीर आपल्याला नको असंही तिला वाटलं. आणि म्हणून आता पहा, तिनं आता 1000 वर्ष तपश्चर्याला प्रारंभ केला. त्याच्यानंतर ती आता तरी स्त्रीसारखी होती, परंतु तिला सुख दुःख भावना अंतःकरण ही सगळी होती बरं का. किड्यामध्ये सुद्धा असा राळ्यासारखा किडा असतो, त्याच्यातही सगळी इंद्रिय असतात का नाही, त्याला सगळी इंद्रिय त्याला असतात, त्यालाही स्वप्न असतं, सुख असतं, सुषुप्ती अशी सुख दुःख असतात त्याला. आणि इथं स्त्रीसारखी होती. आणि मग तिला सुद्धा दुःख वाटायचं, म्हणून तिनं काय केलं तर पुन्हा 1000 वर्ष तपश्चर्या सुरू केली. ती तिनं म्हणजे शरीरालाही तिनं काय केलं तर शरीराचं तिनं बडदास्त ठेवली, शरीराचा कष्ट दिले शरीराला सुद्धा. काही अन्न पाण्याचा त्याग तिनं केला, तोंडात हवा जाऊन शरीर जगावं म्हणून तिनं तोंड सुद्धा मिटून घेतलं, तोंडात वारा सुद्धा जाऊ नये, तेवढं सुद्धा सुख शरीराला होऊ नये. विचार करायचा बरं का इथं. म्हणजे तपश्चर्या म्हणजे शरीराला क्लेशच आहेत, नाही का. मग 1000 वर्ष तिने अशा प्रकारची तपश्चर्या केली. त्यामुळं सगळा इतर जे ब्रह्मांड होते तिथं ती होरपळू लागली, तिच्या उष्णतेनं इतर ब्रह्मांड होरपळू लागली. पवनदेवा इंद्राने सांगितलं असा कोण तपश्चर्या करून राहिलेला आहे की ज्याच्यामुळे त्रैलोक्य होरपळू लागलेलं आहे, पाहिलं का. मग त्यांनी पाठवलं, तिथं पवनदेव आले, वरुणदेव आले, अनेक देवता आले, त्यांनी पाहिलं. इंद्राला जाऊन सांगितलं, इंद्राने सांगितलं का पृथ्वीवर एक विसूचिका नावाची एक राक्षसी आहे आणि तिनं भयंकर कठोर तपश्चर्याला आरंभ केलेला आहे आणि ते त्रैलोक्य त्यामुळं होरपळून निघत आहे. मग ब्रह्मदेवानं ठरवलं का आपण तिची काय तिचं आहे, म्हणणं काय आहे ते आपण प्रत्यक्ष जाऊन पाहूया. ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले आणि तिनं 1000 वर्षाची विचारानं तपश्चर्या केली होती, विचारपूर्वक तपश्चर्या केली होती. आणि मग ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले. त्यांनी तिला त्या तिनं निर्विकल्प समाधीला ती प्राप्त झाली. शेवटी कशाला निर्विकल्प समाधीला ती प्राप्त झाली. तिचं अंतःकरण शुद्ध झालं, स्वच्छ अंतःकरण झालं, वासनांचा क्षय झाला, तिला कोणती इच्छा राहिली नाही, पूर्ण वैराग्य प्राप्ती झाली, सद्विचारांचा अंतःकरणात उदय झाला आणि त्याचबरोबर तिला आत्मज्ञानाची प्राप्ती तिला झाली. इतकं उच्च अवस्थेला ती जाऊन पोहोचली. राक्षसी होती, उच्च अवस्थेला ती जाऊन पोहोचली. आणि मग ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले. ब्रह्मदेवाने तिला त्या समाधीतून तिचं उत्थान केलं, तिला जागे केलं. तिला विचारलं तुला काय पाहिजे ते माग, तुला काय पाहिजे ते माग. ती म्हटली मी जाणायचं जाणून घेतलं, जे कळायचं ते मला कळलेलं आहे, जे मला प्राप्त करून घ्यायचं ते मी प्राप्त करून घेतलेलं आहे. तर या त्रिभुवनात आत्मस्वरूपा इतकं श्रेष्ठ, मौल्यवान, सुखकारक, कल्याणकारक, प्राप्तव्य असं काहीच नाही. म्हणून मी आत्मस्वरूप सोडून सगळ्या त्रिभुवनात तुच्छ मानते, म्हणून मला कशाची इच्छा नाही. म्हटलं काहीतरी मागून घे, मी तुला काहीतरी द्यायला आलो आहे. ती म्हटली तुम्हाला देशील, पण मी आत्मस्वरूप मी प्राप्त केले, ते सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा बाकी सगळं घाणेरडं आहे, तुच्छ आहे, उलटीसारखं आहे, विष्ठेसारखं आहे. आत्मस्वरूपापुढे बाकी तरी लोक. मग मी काय मागू तुझ्याकडं, तू देऊ का? आत्मस्वरूप सर्वश्रेष्ठ तुम्ही प्राप्त करून घेतले, त्याच्यापेक्षा पुढचं तू काही देऊ शकतोस का ते सांग. तो म्हटलं त्याच्या पुढचं नाही, त्याच्या सगळं अलीकडचं आहे. म्हटलं मग मला काहीच नको. ती कर्कटी राक्षसी काय म्हणली, मग मला काहीच नको. तर म्हटलं मग ठीक आहे. तर म्हटलं तू सुखानं, आता तू ज्ञानी झाली आहेस, सुखानं तू काय कळ जगशील, नाही का, काही जगशील असं. आणि ब्रह्मदेवाने तिला आशीर्वाद देऊन ब्रह्मदेव निघून गेली. मग तिनं ठरवलं, तिला आत्मज्ञान झालं होतं, तिचं अंतःकरण शुद्ध झालं होतं, उच्च विचार तिच्या अंतःकरणातून स्फुरत होते. आणि त्यामुळे राक्षसी जरी असली तरी परंतु तिचं जगणं एक आगळं संत महात्म्याप्रमाणे तिचं जगणं होतं. आणि म्हणून तर तिनं ठरवलं की प्राण्याची हिंसा करून खाणं हे काही म्हणजे शोभणारं नाही, आपल्यासारख्या महात्म्याला शोभणारं नाही. आणि म्हणून काही खायचं नाही असं तिनं ठरवलं, नाही का, काहीच खायचं नाही. मग सूर्यदेवाला काळजी पडली, नाही का. भक्ताची संतांची काळजी महात्म्यांना असते, देवाला असते.
सूर्यदेवानं विचार केला काही एवढी मोठी तपस्विनी आहे, रात्रंदिवस आत्मचिंतन करते, आणि तिला जर भक्ष्य जर मिळालं नाही तर तिला विनाकारण क्लेश होतील, आणि तिला क्लेश होतील, भयंकर तिला दुःख होईल, आणि तिचा देह सुद्धा टिकणार नाही. आणि म्हणून त्यांनी तिला सांगितलं हिची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. सूर्यदेवाला विचार केला. सूर्यदेवाला विचार केला. सूर्यदेव प्रत्यक्ष तिथं प्रगट झाले. म्हटले बाई असं नाही, तू देह धारण केलेला आहेस. ज्यानं देह धारण केलं त्याला अन्न हे पाहिजेच. देह टिकवण्याकरता त्याला अन्नाची गरज आहे. म्हणून तू तर तू जरी आत्मज्ञानी झाली असलीस तरी परंतु तू देहानं राक्षसी नाही, आणि प्राण्यांची शरीर हे त्याचं अन्न आहे. त्यामुळे म्हणून तुला प्राणी खायला, माणसं खायला तुला काही हरकत नाही. म्हटलं तुला काही हरकत नाही, तुझा तू धर्म पाळ आणि म्हणून तू खात जा, पण देह टिकव म्हटले. आणि तुला काही पाप लागलं, तू जरी तू माणसांचे जर माणसानं जरी भक्षण केलं तरी तुला कोणतेही पाप नाही, दुष्कृत्येचा दोष तुला लागला नाही. एवढं सांगून सूर्यदेव निघून गेले. तरी पण तिनं ठरवलं, जरी मला सूर्यदेवाने सांगितलं तरी परंतु मी माणसांची हत्या का करू, असा विचार तिच्या मनामध्ये आला. आणि म्हणून ती असं विहार करत राहिली, निराहार ती राहिली, नाही का. आणि मग परंतु भुकीने ती क्षुद्र प्राण्यांना तिला मारण्याची इच्छा होईना. क्षुधेनं ती ज्ञानी जरी होती परंतु शेवटी भुके पुढं काय, किती जरा संन्यासी तरी मध्यानी तोंडवाशी. क्षुधेने ती पीडित झाली. आणि म्हणून ती विमनस्क अवस्थेत फिरत असताना तिनं ठरवलं की आता काहीतरी खायलाच पाहिजे. आणि म्हणून ती त्या जंगलामध्ये फिरत असताना आता ती काय व्हायची, सुचिका होती ना, विसूचिका, ती अवस्थेत ती अनेकांच्या देहामध्ये जायची आणि त्या रोगाचा प्रसार झाला. अनेक लोक तोडफोड मरून पाडले. आणि त्या एका राज्यामध्ये मात्र कहर झाला या आजाराचा. विसूचिकेनं कहर केला. आणि मग राजा आणि प्रधान या विसूकीचा शोध घ्यायला त्या जंगलात आली, तिला मारण्यासाठी ती जंगलात आली. आणि तिची आणि राजाची गाठ पडली त्या ठिकाणी. ती आता ती ब्रह्मज्ञानी होती. ती आता तिचं एक झालं, तिला विसूचिका शरीर तिचं तिनं तपश्चर्या केली ना, आणि त्यामुळे तिला मूळ स्वरूप ते स्वरूप विसूचिका म्हणजे सूचीचं स्वरूप नष्ट झालं आणि तिला मूळ स्वरूपाला ती प्राप्त झाली. परंतु आणखी एक भर पडली की तिला पाहिजे तसा देह तिला धारण करता येऊ लागला. सुंदर स्त्रीचं रूप घेऊन ती राहायची. पाहिजे तसा देहामध्ये ती वास्तव्य वावर करायची. आणि त्याची मात्र तिला एवढी प्राप्ती झाली. आणि मग ती तिथं जंगलामध्ये ते राजा आणि प्रधान आले. तर प्रधानाला तिनं काय, तिला घाबरवण्याचं तिनं ठरवलं, आता मला भूक लागलेली आहे, यांना खायचं. पण तिने एक विचार केला, मी यांना खाणार, भूक लागलेली आहे, परंतु हे जर शहाणे जर असतील, ज्ञानी जर असतील तर यांना खायचं नाही. मी मरेल पण यांना खाणार नाही. पण हे जर दुष्ट आणि मूर्ख असतील तर मग मात्र यांना खायचं. तिने एक ठरवलं, यापुढं जे मूर्ख असतील, दुष्ट असतील आणि परमार्थ चिंतन करणार नाहीत त्यांना खायचं. जे शहाणे आहेत नाही का, आणि जे दुष्ट नाहीत, सज्जन आहेत, आणि जे अध्यात्म चिंतन करतात त्यांना खायचं नाही, असं तिनं आता इथून पुढे निश्चय केला. आणि तशा प्रकारचं तिचं जीवन सुरू झालं. मग प्रधान आणि राजाने तिला घाबरवण्याचा तिनं ठरवलं, यांना खायचं, जे दुष्ट असतील, मूर्ख असतील, आत्मज्ञानी नसतील यांना खायचं. तर तेव्हा तिनं अकराळ विकराळ रूप धारण केलं आणि असं प्रचंड वाऱ्याचा झोत त्यांच्यावर सोडला आणि असा विकराळ भयंकर आवाज ते काढला. राजा प्रधान म्हटलं, म्हणलं सटवे, तू कोणला घाबरवते, स्वतःला काय समजतेस म्हटलं. तर ती म्हटली, आम्ही तुम्हाला खाणार आहोत, नाही का, तुला खाणार आहोत. राजा तर ती विचारलं, तुम्ही कोण आहात. त्यानं सांगितलं, मी प्रधान आहे आणि हे आमच्या देशाचे राजा आहे. मग ती राजाला म्हटली, राजा, तुझा प्रधान हा दुष्ट आहे आणि मूर्ख आहे, आणि ज्याचा प्रधान मूर्ख आहे तो राजाही मूर्खच असला पाहिजे, नाही का. ज्याचा प्रधान मूर्ख आहे तो राजाही मूर्खच असला पाहिजे, आणि जो राजा मूर्ख आहे त्याची प्रजाही मूर्खच असली पाहिजे. आणि म्हणून तुला मी खायला हरकत नाही असा माझा विचार आहे, असा मी बुद्धीचा निश्चय केलेला आहे. परंतु एक मात्र खरं का, मी तर हिंसा हा माझा धर्म नाही, मी तुला खाणार. पण माझं एक तत्व आहे, तुम्ही जर आत्मचिंतन करणारे असाल, तुम्ही जर सज्जन असाल, नाही का, आणि तर मी मात्र तुम्हाला खाणार नाही. म्हणून तुम्ही शहाणे आहात आणि आत्मज्ञानी आहात की नाही, सज्जन आहात की नाही, आणि म्हणून मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्या प्रश्नाची उत्तर जर तुम्ही दिलीत
तर मी समजेल तुम्ही शहाणे आहात, विद्वान आहात आणि आत्मज्ञानी आहात, मग मी तुम्हाला खाणार नाही. पण माझ्या प्रश्नाची तुम्ही उत्तर जर दिली नाहीत तर मग मात्र मी तुम्हाला खाणार. मूर्ख समजून खाणार, दुष्ट म्हणून खाणार आणि आत्मज्ञानाचा तुमच्या ठिकाणी अभाव आहे म्हणून तुम्हाला. लक्षात आलं का? हा. मग त्याच्यानंतर आता तर मग तिनं त्याला प्रश्न विचारले. मग त्या प्रश्नाची उत्तरं राजानं प्रधानानं दिली. तर राजा उत्तर देतो. तर त्यानं तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तिने विचारलं, जगामध्ये महाकाशामध्ये चित्र काढणारा असा महान चित्रकार जगात कोण आहे? राजानं उत्तर दिलं, एक महान चित्रकार म्हणजे या जगामध्ये आहे तो आहे ईश्वर. आणि त्यानं जी चित्र ह्या जगामध्ये आश्चर्य म्हणजे ईश्वराने जी काढलेली चित्र आहेत, तर त्यानं समुद्राचं चित्र काढलं, साक्षात तो पाण्यानं युक्त समुद्र झाला. त्यानं सूर्याचं चित्र काढलं, परंतु आश्चर्य म्हणजे तो साक्षात प्रकाशमान उष्णता धारण करणारा सूर्य बनला. त्यांनी माणसाची चित्र काढली, ती माणसं साक्षात चालती बोलती बुद्धी असणारी, विचार करणारी माणसं ती बनली. चित्राची माणसं बनली, चित्रातील पशुचे पशु बनले, चित्रातले पर्वताचे पर्वत बनले, चित्रातील नद्याच्या नद्या बनल्या. अशा प्रकारचा तो महान जिवंत चित्रकार, तो चित्राला जिवंत चित्र काढणारा असा तो महान ईश्वर आहे. तर तिनं अतिशय आनंदीला झाला. म्हणजे राजा, तू पहिल्या परीक्षेत माझ्या उतरला आहेस. मग तिला दुसरा प्रश्न विचारला, ह्या जगात तर तुच्छ काय, कुणापुढं काय तुच्छ आहे? पुढचा विचारला. मग राजाने उत्तर दिलं, हे भगवती, तर ह्या परमात्मा इतका मोठा आहे, इतका मौल्यवान आहे की मेरू पर्वत काय स्वर्गादी सुद्धा त्याच्या पुढे गवताच्या काळीसारखे तुच्छ आहेत. असा तो महान परमात्मा आहे. त्या परमात्मा पुढे सगळं स्वर्ग, सगळं मेरू पर्वत किंवा सगळे ऐश्वर्य, सगळी सुख, सगळ्या किमती गोष्टी ह्या त्याच्या पुढे गवताच्या काळीसारख्या तुच्छ आहेत. म्हणजे राजा, धन्य आहे तू दुसऱ्याही परीक्षेत पास झालेला आहेस, माझ्या दुसऱ्याही कसोटीला उतरला आहेस. मग तिनं तिसरा प्रश्न विचारला. बरं, तू म्हणते तू परमेश्वराचं मला उत्तर दिलं, परंतु त्या परमेश्वराचं वर्तन कसं असतं एक लक्षण तरी मला सांगतो. मग त्याला तिनं सांगितलं, याचं पुढचं लक्षण सांगते म्हणजे तुला, की अरे काय सांगू तुला कर्कटी, त्याच्या नुसत्या पापणी उघडण्यानं हजारो युग निघून जातात. त्याच्या पापणी उघडण्यामध्ये काय होतं, हजारो युग निघून जातात. असा तो कालाचा साक्षी आहे. ती म्हटले, राजा, मी तुला माझ्या हृदयात साठवलं आहे, तुझ्या कृपा माझी परम तृप्ती झालेली आहे. देवाला पण माझी तृप्ती झाली नाही, पण तुला पण माझी तृप्ती झालेली आहे. मग तिला तरी पण म्हटली, माझी आणखी तुझ्या कृपाने माझी इच्छा वाढली, म्हणून मी तुला आणखी काय प्रश्न विचारते. तर म्हणे प्रश्न विचार. म्हणे याचं प्रमाण काय? तू ज्या ईश्वराचं वर्णन करतो त्या ईश्वराचं प्रमाण काय? तिने सांगितलं की त्याचं प्रमाण अनुप्रमाण आहे. काही शास्त्रज्ञांनी उत्तर दिलं, त्याचं प्रमाण अनुप्रमाण आहे. म्हणजे अनुप्रमाण त्याचं म्हणजे आशय काय, त्या अनुप्रमाणाचं तुझं सांगितलं, पण मी तुझ्यावर शब्द विश्वास कसा ठेवू, त्याचं मला स्वरूप सांग, अनुप्रमाणाचं लक्षण सांग. त्याने सांगितलं का तो ईश्वर इतका सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म आहे की अणुसारखा सूक्ष्म आहे. परंतु आश्चर्य असं, ते अणुसारख्या ईश्वरामध्ये तर अनंत कोटी ब्रह्मांड तर सत्यत्वाने सत्यासारखे वाटतात. अणु प्रमाण जो ईश्वर आहे, अणु म्हणजे जो डोळ्यांनी दिसत नाही, खसखशीच्या दाण्यापेक्षा सूक्ष्म असा तो अणुप्रमाण आहे. परंतु त्याच्यामध्ये त्या अणुमध्ये तर अनंत कोटी म्हणजे एवढं महाकाश ब्रह्मांड ज्याला आपण म्हणतो ते त्याच्यामध्ये सत्यत्वानं भासतं. हेच मोठं आश्चर्य आहे, नाही का? हे अशा प्रकारचं तिनं त्याचे असे काय आणखी काय प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नाची उत्तरे दिली. मग तेव्हा तर त्या राजानंही जाणलं. म्हणे तू जे आता आम्ही जाणलं का, तू आम्ही उत्तर दिलं, परंतु आमचं हे अभ्यास आहे, नाही का? परंतु तू धन्य आहेस, तू साक्षात ब्रह्मज्ञानी आहेस, तू गुरुपदाला लायक आहेस, म्हणून आम्ही तुझ्या चरण मस्तक ठेवतो. तूच आमची महान सद्गुरूंच्या रूपाने तू आमच्या पुढे स्थित आहे, म्हणून तुझी काय काय सेवा करू सांग. आणि म्हणून सद्गुरूची सेवा करणं हे शिष्याचं महान कर्तव्य आहे, आणि त्या कर्तव्याला मी चुकणार नाही. आणि म्हणून तू आता जरी राक्षसीच्या स्वरूपात असली तरी तू साक्षात ब्रह्मज्ञानी आहेस. आणि म्हणून तू काय कर, तुला उपाशी राहणं हे आम्हाला जगणं आमच्या जगण्याला न शोभणार आहे. म्हणून तू सुंदर श्रीरूप धारण कर, आमच्या राज्यात येऊन तू राहा.
आणि आमच्या राज्यात येऊन राहा, म्हणजे तर तुला काय करील तर भक्ष देईल. मग तेव्हा आता सांगितलं तिनं, तर मी लोकांचं भक्षण करीन. मी तुम्ही ती राजवाड्यामध्ये आली, राजवाड्यामध्ये राहिली आणि तिनं अशा प्राण्यांचं तिनं भक्षण केलं, माणसांचं भक्षण केलं. तिनं सांगितलं तो प्राणी भेटला, जर भक्षण करताना ती म्हणायची तिचं एक उद्दिष्ट होतं. हां, तर सूर्याने तिला सांगितलं होतं बरं का, काय सांगितलं होतं का, ती तू ब्रह्मज्ञानाचा प्रसार कर, या ज्ञानाचा तू प्रसार कर. आणि ह्या ज्ञानाचा प्रसार करत असताना तुला तुझं पोट भरण्यासाठी जे तुझ्या काय सांगितलं की तुझे ज्ञानाचा प्रसार करशील, तर तू उपदेश करून सुद्धा जे शहाणे होणार नाहीत, आत्मज्ञानी होणार नाहीत आणि जे मूर्ख राहतील त्यांना तू भक्षण कर. तुझ्या उपदेशानंतरही जे आपला मूर्खपणा सोडणार नाहीत त्यांना तू पहिलं खाऊन टाक. अलग लक्षात. तू कोणाला खायचं, त्यांना खायचं. त्यानंतर पुढचा आणखी एक मुद्दा सांगितला का तुझ्या उपदेशाचे जे उल्लंघन करतील त्यांना मात्र अजिबात सोडू नको, पहिलं त्यांना खाऊन टाक. तर अशा प्रकारचं काय केलं, तर म्हणून तिनं ह्या नियमाचं पालन तरी सुद्धा ती खायचं ठरल्यानंतर ती या 2 नियमाचा आधार घ्यायचे. काय, ज्याला खायचं आहे तर त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश झाला नाही तर त्याच्यापेक्षा ती काय करायची, याला पहिलं खाद्य ते होतं ब्रह्मज्ञानाचा उपदेश ज्याला झालेला आहे, परंतु जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश होऊनही ब्रह्मस्वरूपाला पोहोचला नाही आणि त्यानं आपलं मूर्खत्व टाकलं नाही, त्याला खायचं. आणि दुसरं काय होतं की तिच्या उपदेशाची अवज्ञा ज्यांनी केलेली आहे त्यांना खायचं. अशा प्रकारचा तिचा तो नियम होता. मग ही राजाच्या राजवाड्यामध्ये आली आणि राजानं काय केलं, अशाच प्रकारची माणसं जी दुष्ट माणसं होती नाही का, दुष्ट स्वरूपाची होती, तर अशांचं राजानं काय केलं, त्यांना ती राजवाड्यामध्ये आली, सुंदर स्त्री स्वरूप धारण केलं, राजवाड्यामध्ये राहिली आणि राजानं 3000 दुष्टांना गोळा केलं. किती, 3000. आणि तिनं काय केलं, त्या 3000 दुष्टांना घेतलं, असं बगलेत मारलं आणि हिमालयात निघून गेली, त्यांना खाऊन टाकलं. 3000 लोकांना एका वेळी तिनं खाऊन टाकलं. पाहिलं का, 3000 लोकांना बगलेत मारणं नुसतं आपलं असं. आणि हिमालयामध्ये पर्वता गेली आणि तिथं त्यांना खाल्लं. 3000 लोकांना तिनं खाल्लं आणि नंतर खाऊन काय केलं तिनं, तर 2 दिवस झोप काढली. आता एवढं खाल्लं, 2 दिवस तिनं झोप काढली आणि तर मग तिची तृप्ती झाली. मग 5000 वर्ष तिने तिथं तपश्चर्या केली, निर्विकल्प समाधी धारण केली. त्या निर्विकल्प समाधीमध्ये 5000 वर्ष राहिली आणि तर ती समाधी उत्थान पावली. तिची समाधी उत्थान पावल्यानंतर पुन्हा तिला भूक लागली. पुन्हा तिने विचार केला राजाकडे जावं, त्याला पुन्हा त्याला उपदेश करावा आणि त्याने काय आपलं जेवणाची व्यवस्था केली असेल तर ती पुन्हा पाहिली. अशा रीतीने ती पुन्हा राजाकडे जायची. राजा काय करायचा, असा दुष्ट लोकांना नाही का गोळा करायचा आणि तिच्या स्वाधीन करायचा. तर अशा पद्धतीनं तर ती कर्कटिका आख्यान आहे. नंतर तिनं आपला देह ठेवला आणि राजानं काय केलं, कर्नाटकमध्ये किरात नावाचा देश, त्याला कर्नाटक म्हणतात, त्या ठिकाणी त्यानं त्या जी कर्कटिका तर तिच्या मूर्तीची स्थापना केली आणि अजूनही कर्नाटकमध्ये हे त्या देवीचं मंदिर आहे. तिला कंदार देवी तिला म्हणतात. कर्नाटकमध्ये ते मंदिर आहे, कोणतं, कंदार देवी म्हणून मोठं मंदिर बांधलं. तिलाच मंगला देवी म्हणतात, तिलाच कंदार देवी म्हणतात आणि अजूनही त्या ठिकाणी मोठी यात्रा भरते. लोक त्या देवीला काय करतात, प्रार्थना करतात आणि तिच्या प्रार्थनेनं अजूनही ती लोकांची दुःख दूर करते. अशा प्रकारचे कर्कटी आख्यान सांगितलं. आता या आख्यानाचं तात्पर्य आपण जर पाहिलं तर राक्षसी होती, तर ती राक्षसी होती आणि राक्षसी सुद्धा ती सुद्धा इतक्या उच्च पदाला जाते आणि दुःख किती असतं त्यांना, खाण्याचं दुःख, देहाचं दुःख, अशा प्रकारचं दुःख असतं. राक्षसीन असून सुद्धा तिनं तपश्चर्या केली. तपश्चर्या करून सुद्धा काय झालं, तिला सुईसारखं रूप प्राप्त करून घेता आलं. तपश्चर्यानं काय होणार नाही, तपश्चर्याने सगळ्या गोष्टी घडतात. त्यानंतर तपश्चर्या केल्यानंतर तिला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि आपण वाईट कृत्य करत आहोत, तिच्या बुद्धीचं परिवर्तन झालं, विचारामध्ये किती मोठं सामर्थ्य आहे. त्यानंतर पुन्हा तिने विसूचिका स्थितीमध्ये तिनं पुन्हा तपश्चर्या केली. 1000 वर्ष तपश्चर्या तिने केली नाही का.
आणि तिथं चिखलामध्ये ती गाडली गेली. अनेक असा दुर्दैव प्रसंग तिच्यावर आले, परंतु कसल्या परिस्थितीमध्ये तिनं आपलं तपश्चर्या, तिनं असं तपश्चर्या ब्रह्मज्ञान आपोआप नाही, आपोआप नाही ब्रह्मज्ञान. एवढी तपश्चर्या केली, तिला आत्मज्ञान प्राप्त झालं. त्या पुन्हा त्याची म्हणजे सगळ्या देवदेवताने त्याची दखल घेतली. सूर्यदेवाने तिला सांगितलं, पा तुला काही खा, तू कोणालाही खा, तुला पाप लागणार, तू जगली पाहिजेस. आणि तू जर आमच्या देवत्वाला त्याला अर्थ नाही. राजा सुद्धा म्हणतो की तुला जर अन्न मिळालं, तू पाशी राहणं, आमच्या जगण्याला अर्थ नाही. महात्म्यांची काळजी सगळ्या जगाला असते. देव सुद्धा काळजी घेतात. सूर्यदेवाला सुद्धा तिची चिंता पडली, ब्रह्मदेवाला सुद्धा चिंता पडली, भगवंतला तिची चिंता पडली. म्हणजे भगवत चिंतन केलं, आत्मचिंतन केलं का त्याला कशा प्रकारची स्थिती प्राप्त होते, नाही का. आणि मग तिचं अंतःकरण शुद्ध झालं. नंतर पुढची गोष्ट आहे, तिनं ठरवलं, नाही का, कुणाला खायचं आणि कुणाला खायचं नाही, नाही का. म्हणजे आपण विचार करावा की म्हणजे चांगलं आत्मज्ञान जर संपादन केलं त्याला कोणी खाणार नाही. आत्मज्ञान जर संपादन केलं नाही तर त्याला कर्कटी राक्षसी खाल्ल्याशिवाय राहणार नाही. त्याला कर्कटी राक्षसी भीती आहे. म्हणजे आत्मज्ञान संपादन करून शहाणं व्हावं, आत्मश्रवण करून शहाणं व्हावं. नाही जर श्रवण करून शहाणे जर झालो आणि मूर्खच राहिलो तर एखाद्या दिवशी कर्कटी येऊन आपल्याला खाऊन टाकेल. हा धोका आहेच, नाही का. आणि त्या आत्मसंतांच्या किंवा शास्त्राच्या आज्ञेचं उल्लंघन जर केलं तर तरी सुद्धा कर्कटी राक्षसाचा धोका आहे. म्हणून शास्त्राज्ञेचं उल्लंघन कधी करू नये, नाही का. त्यानंतर तिला असं रूप धारण तिला करता येत होतं, नाही का, रूप धारण करता येत होतं. आणि पुन्हा ती म्हटली, राजाला म्हटले, राजा तू माझी काळजी करू नकोस, मी पुन्हा तपश्चर्या करीन, निर्विकल्प समाधीमध्ये राहीन, नाही का. राजा म्हटलं नको, म्हटलं नको, तुला उपाशी राहणं, तू राशी नाही निर्विकल्प समाधी. कारण हिंसा तिला पटत नव्हती, तिच्या बुद्धीला पटत नव्हती. पण राजा म्हटला का मला ते सहन होणार नाही, मला ते आवडणार नाही, मला तू उपाशी राहणं, म्हणून तू काही काळजी करू नको, तू समाधीतून उठली का येत जा आणि तुझ्या जेवणाची व्यवस्था मी करीत जाईल. आणि म्हणजे 3000 लोक, परंतु किती शक्ती होती, तरुण साहस केलं, आकाशमार्गे हिमालयात गेली. 3000 लोकांना असं धरू, 3000 लोकांना असं धरू, तिनं असे मारण आकाशमार्गे गेली, त्याला खाऊन टाकली. भूक कशी असते, नाही का. आणि मग तर अशा प्रकारचं म्हणजे तिचे जे विचार होते, आता सांगितलं तुम्हाला, आपण आत्मज्ञान संपादन करावं, श्रवण करावं, आत्मज्ञान संपादन करावं, शहाणं व्हावं, मूर्ख राहू नये. म्हणजे तात्पर्य आहे ना कथेला, या जे कथा सांगितली कर्कटी आख्यान, त्याला काय अर्थ आहे ना, त्याला काही तात्पर्य आहे ना. म्हणून आत्मज्ञान श्रवण करावं. जर नाही श्रवण केलं तर पहिला नंबर त्याला तपास न करता तिच्या पहिलं हे गिराईक. ती विचार करते ह्या राजाला खाण्यापूर्वी, प्रधान राजाला खाण्यापूर्वी हे आत्मज्ञानी आहेत का नाही याचा आपण काय करायचं, शोध घ्यायचा. ते आत्मज्ञानी असतील तर खायचं नाही, आणि आत्मज्ञान नसतील तर खायचं, तिनं ठरवलं होतं. मग तिनं त्याच्याकरता आपण प्रश्न विचारले, 6 प्रश्न विचारले. आणि मग तिला कळलं की हे आत्मज्ञानी आहेत. तिने निर्णय घेतला की हे अज्ञानी आहेत, यांना खायला नको. अज्ञानी नसते तर तिला खाऊन टाकलं असतं. म्हणून त्याचा किती, ते ज्ञानी होते म्हणून किती मोठा फायदा झाला. पण आत्मज्ञाना इतकं श्रेष्ठ सगळं आपण हे कर्कटी आख्यान जर आपण पाहिलं तर आत्मज्ञाना इतकं श्रेष्ठ काहीच नाही. सगळं आता सांगितलं, तिने जे प्रश्न विचारले हे फार मार्मिक, त्याचं आपण आता पाहिलं. सगळे प्रश्न आपण जवळजवळ थोडेसे आपण त्याचं परामर्श आपण पाहिला. त्या प्रश्नाचे राजाने जी उत्तर दिली, किती उत्तर मार्मिक आहे. आपणही त्याचा विचार करायला पाहिजे की नको, आपणही त्याचा विचार करायला पाहिजे.